जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान जे आहे प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणावर जो आहे प्रश्न गांभीर्याने घेण्यात आलेला होता आणि नागरिकांनी त्याचा विरोध सुद्धा केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर अद्यापही जे आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये देवळीच्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत जे आहे चिमण्या असतील किंवा ज्या प्रकारचं प्रदूषण जे आहे हे मोठ्या प्रमाणावर होतं। तर यावर आपलं आता पुढच्या नियोजनार्थ जे आहे काय नियोजन आहे आणि जे काही घडतं आहे यावर आपला विरोध असणार आहे। निश्चितच आता प्रदूषणाच्या बाबतीत कायम आम्ही लोकांना जागृत करणे, प्रदूषणाच्या संदर्भात ती लढाई आमची सातत्यानं अनेक वर्षांपासून सुरूच आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये प्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने समस्या उद्भवत आहे, पर्यावरणाचा ऱ्हास त्याच्यामध्ये होत आहे। निश्चितच हे कुणालाही स्वस्थ आरोग्य जर आपल्या गावकऱ्यांना पाहिजे नसेल तर हे कुणी खपवून घेणार नाही आहे आणि कंपनीलाही आमचं हेच सांगणं राहील की त्यांनी नियमांचं पालन करून प्रदूषण नियंत्रक मंडळांचे जे काही नॉर्म्स आहे, जे नियम आहे, त्यांनी ते करून इथं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा उद्योगधंदा त्यांनी चालवला पाहिजे आणि जर समजा या पद्धतीचं बेकायदेशीर समजा प्रदूषण ते पसरवत असतील तर निश्चितपणाने या ठिकाणी देवळीकर नागरिकांना घेऊन जन आंदोलन उभारल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहणार नाही। बऱ्याचदा ते आंदोलन करत असताना लोकांच्या रोजगाराच्या संदर्भातला मुद्दा समोर करून आंदोलन दाबण्याचा ते प्रयत्न करत असतात, परंतु माझं एक असं मत आहे की निश्चितपणाने रोजगारी तेवढाच महत्त्वाचा आहे, कंपनी तेवढ्याच महत्त्वाचं आहे, परंतु त्यासोबतच लोकांचं आरोग्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने सुद्धा कंपनीने गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे। जर वारंवार जर समजा या प्रदूषणाच्या बाबतीत या पद्धतीच्या जर घटना होत असतील आणि अवैधरित्या ते प्रदूषण जर समजा पसरवत असेल तर निश्चितपणाने देवळीकर जनतेला घेऊन या ठिकाणी एक लोक आंदोलन, लोक चळवळ उभी करून या प्रदूषणाच्या विरुद्ध लढा उभा करावा लागेल। या बाबतीत प्रदूषणाच्या दृष्टीने मी एक नगराध्यक्ष म्हणून, गावाचा प्रथम नागरिक म्हणून निश्चितपणाने या ठिकाणी नव्या वृक्ष लागवडीचं या ठिकाणी मोहीम आम्ही आखणारच आहोत। जे गेल्या वेळी जी अपेक्षित होती ती होऊ शकली नाही, परंतु आता याच्यामध्ये लोकसहभाग घेऊन गावाच्या सौंदर्याच्या दृष्टीने प्रदूषणाला आळा बसावा या दृष्टीने निश्चितपणाने मोठी वृक्ष लागवडीची मोहीम आम्ही हाती घेणार आहोत। त्यासोबतच कंपनीला सुद्धा माझी एक विनंती राहील की त्यांनी जे काही इक्विपमेंट्स आहेत जे ते प्रदूषण रोखू शकतात हे इक्विपमेंट त्यांनी नियमित चालवून प्रदूषण कमी केलं पाहिजे, ही सुद्धा विनंती मी गावकऱ्याच्या वतीने त्यांना करतो।